नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. मराठी लिटरेचर या युट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत. आज एक विशिष्ट कारणासाठी मी आपल्या भेटीस आली आहे. ते विशिष्ट आणि खास कारण म्हणजे असं आहे की ऐश्वर्या बाळकृष्ण शेवाळे या आत्ताच नेट सेट या दोन्ही परीक्षेमध्ये त्यांनी अतिशय यशस्वीपणे यश मिळवलेलं आहे. त्या पहिल्याच प्रयत्नात नेट JRF त्यांनी मिळवली आहे आणि त्याचबरोबर सेट या परीक्षेतही त्यांनी यश मिळवलेलं आहे. अहमदनगर येथून त्या आहेत आणि BA राज्यशास्त्र त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून केलेलं आहे. खरं तर फर्ग्युसन महाविद्यालयाला खूप मोठी मराठी साहित्याची परंपरा देखील आहे. वि.स. खांडेकर, इरावती कर्वे असे मोठमोठे मराठी साहित्यिक आणि लेखक यांचा वारसा या फर्ग्युसन विद्यापीठाला मिळालेला आहे आणि तेथूनच त्यांनी BA राज्यशास्त्र केलेलं आहे. MA त्यांनी राज्यशास्त्रातून आणि विशेष करून मराठीमधून त्यांनी पुणे विद्यापीठातून केलेला आहे. त्यांचा अतिशय मराठीचाही व्यासंग चांगला आहे, त्याबरोबर राज्यशास्त्राचाही अभ्यास अतिशय उत्तम आहे. तर मला त्यांचं मी सुरुवातीला स्वागत करते माझ्या मराठी लिटरेचर या युट्यूब चॅनलवरती. ऐश्वर्या, तुमचं खूप खूप स्वागत मराठी लिटरेचर या युट्यूब चॅनलवरती. मला असं धन्यवाद मॅम. मी परिचय करून देण्यापेक्षा ऐश्वर्यालाच विनंती करते की तिने तिच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सांगा. धन्यवाद मॅम. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं थँक्यू की तुम्ही मला तुमच्या युट्यूब चॅनलवर बोलवलं. माझा परिचय तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण आणि हा करून दिलाच, पण माझी पार्श्वभूमी अशी होती की मी महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते ज्ञानप्रबोधिनीमध्ये आणि 3 वर्ष मी ज्ञानप्रबोधिनीत अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मी प्रवीण चव्हाण सर जे ह्याची तयारी करतात, मराठी साहित्याची तयारी करून घेतात ऑप्शनल सब्जेक्टची. सो मी त्यांच्याकडे जॉईन झाले आणि तेव्हापासून खरं तर मला साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह ह्याची ओळख, तोंड ओळख जी आपण म्हणतो ती मला प्रवीण चव्हाण सर यांच्याकडून मिळाली आणि तेव्हापासूनच मग आपण MA करूयात आणि नेट सेट देऊयात असं मी तेव्हा ठरवलं. ओके. आणि जेव्हा तुम्ही असं MA करत असताना ठरवलं की आपण MPSC कडून नेट सेट कडे वळायचं आहे आणि मला ह्या परीक्षा द्यायच्या आहेत आणि त्यासाठी मराठी साहित्य घेऊन आपण परत MA करायचं आहे आणि हा अभ्यासक्रम करायचा आहे आणि हे यश मिळाल्यानंतर कसं फील होत आहे की तुम्ही पहिल्याच प्रयत्नात JRF मिळाली आहे आणि घरच्यांचं कसं म्हणजे काय नेमकी प्रतिक्रिया होती, मित्रमैत्रिणींची काय प्रतिक्रिया होती हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. म्हणजे काय एक्साइटमेंट सो होती ती त्या मुवमेंटची. ते झालं असं होतं की मी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत असल्यामुळे माझे जे स्पर्धा परीक्षा करणारे मित्रमैत्रिणी आहेत ते ऑलरेडी नेट सेट आणि JRF होते आणि माझ्या आधी ते पास झाले होते. त्यामुळे त्यांचं असं होतं की ऐश्वर्या तुला मिळालीच पाहिजे आणि तू ही मिळवू शकतेस. सो त्यांचा जो एक स्ट्रॉंग सपोर्ट होता माझ्या मित्रमैत्रिणींचा किंवा नातेवाईकांचा, आई वडिलांचा. सो स्पर्धा परीक्षा जमत नाहीये आणि दुःखद भावनेने मी नेट सेट देते ही भावना माझ्यात अजिबात नव्हती. उलट चला मी हे सोडून दुसरं काहीतरी करून दाखवते आणि मी उत्तम करू शकते या माइंडसेटनी मी JRF कडे वळले आणि खूप आनंद झाला. म्हणजे मला ज्या मैत्रिणींनी मदत केली होती तिला मी फोन करून सांगितलं की अगं मला पण मिळाली आणि सो ही एक्साइटमेंट आणि हा आनंद खूपच छान होता आणि तो मस्त होता. म्हणजे आठवलं तरी सुद्धा छान वाटतं. आणि विशेष कौतुकाचं म्हणजे आई वडिलांची जी कौतुकाची थाप असते आपल्या पाठीवरती आणि येस. आपले जे शिक्षक हो असतात, हो हो. प्राध्यापक असतात, त्यांना आपण एक काहीतरी करून दाखवल्याचा जो आनंद असतो तोही खूप महत्वाचा असतो अगदी. आणि तो मला तुझ्या चेहऱ्यावरून आता दिसत आहे की हो म्हणजे कारण आपला एक कॉन्फिडन्स हो असतो हो तो ह्या हो. परीक्षा क्वालिफाय झाल्यामुळे नक्कीच मिळतो. तर पण मला असं विचारायचं आहे की नेट आणि सेट हे आपण क्वालिफाय होण्याचं तर ठरवतच असतो, पण तू असं ठरवलं होतं की JRF मिळवायची आहे आपल्याला. मग येस. आत्ताचे जे नवोदित विद्यार्थी आहेत त्यांना नव्याने पहिल्यांदाच परीक्षा देत आहेत त्यांना तू JRF बद्दल काय सांगशील, म्हणजे कशा पद्धतीने तिकडे आपण अप्रोच केलं पाहिजे किंवा कशा दृष्टिकोनातून ते टार्गेट आपण सेट केलं पाहिजे आणि काय असतं नेमकं JRF. मला असं वाटतं की मी म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी जास्त बोलेल की जेव्हा आपण त्या झोन
मध्ये असतो अभ्यासाच्या, त्यावेळेला आपण MA सुद्धा करायचं ठरवत नाही, पण स्पर्धा परीक्षेत पास होण्याचा टक्का इतका कमी असतो की आपण काहीतरी दुसरं बॅकअप प्लॅन आपल्याकडे असावं, आणि ते प्रत्येकाकडे असावं असं मला वाटतं. आणि JRF म्हणजे अर्थातच ज्युनियर रिसर्च फेलोशिप, जी आपल्याला UGC देतं PhD आणि MPhil करणाऱ्यांसाठी. सो याकडे खूप प्रॅक्टिकली बघितलं पाहिजे असं मला वाटतं. कुठल्याही स्पर्धा परीक्षेकडे आपण भावनेच्या भरात सगळंच वाचायचं आणि मग सगळ्याच परीक्षा देत बसायचं असं न करता, मी असं ठरवलं होतं की माझे एवढे अटेम्प्ट स्पर्धा परीक्षेचे झालेत आणि मला एक स्ट्रॉंग सपोर्ट किंवा स्ट्रॉंग बॅकअप प्लॅन माझ्या करिअरमध्ये हवा आहे. आणि मी परीक्षा देतानाच असं ठरवलं होतं की मला JRF साठीची परीक्षा द्यायची आहे, मला बाकी नेट सेट हे माझं टार्गेटच नव्हतं, मला JRFच हवी होती. आणि ते करून मग आपण संशोधनाकडे वळूयात असं माझं एक आधीपासूनच टार्गेट, जेव्हा मी ठरवलं की मला ही परीक्षा द्यायची आहे तेव्हापासूनच हे टार्गेट माझ्या मनात होतं. आणि हे खूप प्रॅक्टिकली हा निर्णय मी घेतला होता, याच्यात कुठलेही इमोशन्स इन्व्हॉल्व नव्हत्या. सो मला हे खूप सोपं गेलं अभ्यास करताना सुद्धा, कारण माझ्याकडे एकच अटेम्प्ट होता. सो मी असं ठरवलं होतं की याच वर्षी आपण ते पास झालंच पाहिजे. JRF पास झाल्यानंतर काय फायदे असतात आणि विशिष्ट किती मार्कचं टार्गेट आपल्याला तिथे सेट करावं लागतं का ही परीक्षा देताना, की म्हणजे क्वालिफाय होणं आणि JRF मिळवणं याच्यामध्ये काय फरक आहे आणि त्याचे काय फायदे आहेत जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत किंवा जे पुढे PhD करणार आहेत किंवा त्यांना पुढे काही लाईफ कशा करिअर करायचंय, तर त्याला JRFचा काय फायदा होऊ शकतो, म्हणजे त्या अप्रोचनी मग ते कॉन्फिडन्सली त्याला समोर जातात. कारण काही विद्यार्थ्यांना या बाबतीत माहितीच नसते की JRF वगैरे असते, आपण असं केलं पाहिजे. त्यांना एवढंच माहिती असतं की आपण नेट सेट क्वालिफाय झालं पाहिजे. तर तू त्याच्याबद्दल JRF साठी येस. सो बेसिकली ज्युनियर रिसर्च फेलोशिप साठी वयोमर्यादा असते, हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. ती कास्ट वाईज असते आणि स्त्रियांसाठी सुद्धा त्याला एक विशिष्ट वयोमर्यादा असते. आणि त्या वयोमर्यादेच्या आत जर आपण बसत असू तर आपण JRF साठीचा ऑप्शन जो आहे तो आपण फॉर्म फिल करतानाच तिथे दिला पाहिजे. सो UGCचा असा प्रयत्न असतो की जे संशोधनाकडे वळणारे विद्यार्थी आहेत त्यांनी पूर्ण वेळ संशोधन करावं, त्यांनी कुठलीही नोकरी स्वीकारू नये. आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला आर्थिक सहाय्य UGC देतं. तुमचा HRA पासनं ते तुमची मासिक जे मानधन आहे ते तुम्हाला UGC कडनं मिळतं. आणि याचा फायदा असा असतो की जेव्हा तुम्ही PhD ला अप्लाय करता त्यावेळेला तुम्ही पूर्ण वेळ तुमच्या विषयाला न्याय देऊ शकता, पूर्ण वेळ तुम्ही तुमचा वेळ संशोधनासाठी निवडू शकता. सो हा एक फायदा मला असं वाटतं की जे JRF क्वालिफाय विद्यार्थी आहेत त्यांना होतो. पण अर्थातच इथे मी सांगते की JRF मिळाली म्हणजेच तुमचं मानधन चालू होतं असं नाहीये. तर तुम्हाला त्याच्यासाठी PhD ला अप्लाय करणं गरजेचं असतं. तुम्हाला ती मुलाखत आणि त्या सगळ्या प्रक्रियेतून गेल्यानंतर तुमची ती JRF जी आहे ती ऍक्टिव्हेट होते. सो याच्यात बराच वेळ सुद्धा जात असतो असं मला असं वाटतं सांगायचं. की ही एक अतिशय छान संधी आहे की ज्यांना पुढे काही शिकायचं आहे, करायचं आहे त्यांच्यासाठी. मला असं विचारायचं की आता नेट सेटचे फॉर्म निघालेले आहेत, सगळे विद्यार्थी आता म्हणजे प्रिपेअर करतायत, 3-4 महिन्याच्या अंतरावर आता परीक्षा असणार आहे. तर प्राथमिक स्तरावरती या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील की म्हणजे कशा पद्धतीने 3 महिन्याचा प्लॅन केला पाहिजे किंवा आता ह्या प्राथमिक स्टेजवरती त्यांनी कसा फोकस केला पाहिजे? नेमकं तुझं काय मला प्लॅन करताना काय केलं होतंस? मला असं वाटतं की जर तुमचा JRF टार्गेट असेल तर JRF ही खूप कमी विद्यार्थ्यांना मिळते. म्हणजे मराठी साहित्यात नेट देणारे विद्यार्थी कमी असल्यामुळे त्याचा जो रेशो असतो JRF मिळण्याचा तो खूप कमी विद्यार्थ्यांना ती मिळते. त्यामुळे अभ्यास करताना खूप जेवढं अभ्यासासाठी मला असं वाटतं की नेट सेट परीक्षेसाठी तुम्ही फक्त परीक्षार्थी बनलं पाहिजे, तुम्ही ज्ञानार्थी बनता कामा नये, ऍटलिस्ट त्या परीक्षेपुरतं, तरच तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता. सो बेसिकली आता जो सिलेबस आहे आपला नेट सेटचा तो पूर्ण नीट वाचून त्याचे संदर्भ ग्रंथ, म्हणजे आपल्याला खूप आयतं, म्हणजे माझ्या जनरेशनला तर खूप आयतं गोष्टी लागतात, पण नेटसेटसाठी तुम्ही मूळ संदर्भ ग्रंथापर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही ही परीक्षा समजून घेऊ शकत नाही असं मला वाटतं. आणि मागच्या वर्षीचे जे काही प्रश्न आहेत ते कुठल्या स्वरूपाचे येतात ते बघून तुम्ही तुमची संदर्भ ग्रंथांची निवड केली पाहिजे. खूप फापट पसारा वाचण्यात पण काही अर्थ नाही असं मला वाटतं. तर जे परीक्षेला येतं तेवढंच वाचा आणि त्याचीच रिव्हिजन करा. आणि पेपर 1 साठी सांगेन की आपण मराठीचे विद्यार्थी आहोत म्हणून इंग्रजी साहित्य वाचायचंच नाही, इंग्रजी पुस्तकं वाचायचीच नाही असं न करता पेपर 1 साठी जे उत्तम इंग्रजी साहित्य नेटवर अवेलेबल आहे ते इंग्रजी भाषेतनं वाचायचं. कारण की परीक्षेसाठी आपल्याला हिंदी आणि इंग्रजीतच प्रश्न येतात.
आणि तो बरोबर. एक खूप आपला म्हणजे आपले टक्का जो आहे नेट सेटचा त्याचे पर्सेंटेज खूप कमी असतं, पण तरी सुद्धा हम्म, आपण ते हम्म, पास होते. तर पेपर 1 मध्ये जास्तीत जास्त मार्क आपण काढायचे आणि मग पेपर 2 मध्ये ऍव्हरेज जरी आले तरी आपण JRF साठी क्वालिफाय होऊ शकतो. आणि हम्म, ओपनचा जो टार्गेट आहे JRFचा, समजा 60ला ओपनचा कट ऑफ लागत असेल JRFचा, तर कुठल्याही वर्गातल्या विद्यार्थ्यानं तोच टार्गेट ठेवून परीक्षेची तयारी करायची, म्हणजे जेणेकरून आपण आपल्या जी कॅटेगरी आहे त्याला आपण सहज क्वालिफाय होऊ शकतो, असं मला वाटतं. तू आता ओव्हरऑल आम्हाला सांगितलंस की JRF वगैरे काय असतं किंवा या परीक्षेकडे पाहताना तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, कसं तुम्ही हे केलं पाहिजे. पण स्पेसिफिक पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी काही तू सांगू शकशील का, की म्हणजे एखादं दुसरं रेफरन्स सजेस्ट करू शकशील किंवा काही त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकतील का, कसं पद्धतीने पाहिलं पाहिजे अभ्यासक्रमाकडे. मला म्हणजे जे काही माझे जे मित्रमैत्रिणी होते नेट सेट पास झालेले, त्यांच्यामुळे मला एक कळालं होतं की तुमच्या मागील वर्षांच्या जे प्रश्नपत्रिका आहेत त्याचा अभ्यास खूपच व्यवस्थित पाहिजे. आणि माझी स्ट्रॅटेजी अशी होती की मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये काय आलंय हे बघून मी माझे संदर्भ ओके. ग्रंथ ठरवले होते. हम्म, हम्म. आणि मला स्पर्धा परीक्षेची पार्श्वभूमी असल्यामुळे, म्हणजे ऑप्शनलचा मी जो अभ्यास केला होता, त्यामुळे मी प्रदक्षिणेचे जे खंड आहेत, खंड 1 आणि 2 कॉन्टिनेंटल प्रकाशनचे, ते मी आधी बरोबर. व्यवस्थित वाचले होते आणि मी त्याच्या नोट्स सुद्धा काढल्या होत्या. सो मला एक मराठी साहित्याचा जो आवाका आहे त्याची माहिती होती आणि मला माहिती होतं की काय वाचायचं. सो सगळ्यात हम्म. पहिल्यांदा मी सांगेल की तुम्ही खंड वाचा, म्हणजे तुम्हाला कुठल्या कालखंडात कुठला लेखक येतो, कुठले प्रवाह बरोबर. कधी चालू झाले आणि कुठल्या चळवळी जे काही आपल्याला अभ्यासाला आहेत त्याचं स्थान तुम्हाला कळेल आणि मग हम्म, तिथून हम्म, हम्म. तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. सो बेसिकली बरोबर. प्रदक्षिणा खंड 1, 2 आणि जी बेसिक, मला असं वाटतं की खूप फापट पसारा किंवा खूप पुस्तकं वाचण्याची पण गरज नाहीये. एक एक पुस्तक जरी तुम्ही वाचलं मूळ, बरोबर. तर तरी सुद्धा ही परीक्षा उत्तीर्ण होता येण्यासारखी आहे. फक्त बरोबर. आयतं कोणाचं वाचायचं नाही, मला असं वाटतं. म्हणजे आयत्या हम्म, नोट्स हम्म. कुणाच्या घ्यायच्या नाहीत वगैरे, असं जर केलं, आपली स्वतःची मेहनत असेल तर आपण उत्तम रीतीनं हे पास होऊ शकतो. मला असं विचारायचंय की आपण जर नेट सेट ही परीक्षा दिली तुम्ही आता, तर जी एमपीएससी मध्ये एमपीएससी आणि युपीएससीच्या एक्झाम्स पण तुम्ही दिलेल्या आहेत आणि ज्ञानप्रबोधिनीचा विशेष उल्लेख केला. मी ही ज्ञानप्रबोधिनीची विद्यार्थिनी आहे, अच्छा. म्हणून हा ओके. विषय निघाला की तिथे जे ऍटमॉस्फिअर तयार होतं किंवा तिथे एक स्ट्रॅटेजी शिकवली जाते, ग्रुप डिस्कशन किंवा मित्रमैत्रिणींशी चर्चा करणे, आपण जे काही वाचतोय किंवा ज्या पद्धतीने प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करते तर ते सगळ्यांशी शेअर करायचं आणि त्याच्याबद्दल जे ते एक हेल्दी ऍटमॉस्फिअर असतं अभ्यासाचं किंवा एन्व्हायरमेंट. त्याच्याबद्दल काही सांगता येईल का विद्यार्थ्यांना, की म्हणजे काय. खरं तर मी 2014 मध्ये ज्ञानप्रबोधिनीत गेले आणि हम्म. छात्र प्रबोधन जो विभाग आहे तिथे सुद्धा माझा संबंध येत होता युवोन्मेष मासिकामुळे. आणि नंतर मग मी स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये युपीएससीच्या तयारीसाठी प्रवेश घेतला होता. सो प्रबोधिनी मधचा एक फायदा मला कुठे पण, आज मी स्पर्धा परीक्षा करत असो बरोबर. किंवा नसो, त्याचा ह्याच्यासाठी होतो की तुमच्या ऍबिलिटीज आणि स्किल्स ज्या आहेत, जी तुमच्यातली कौशल्य आहेत, ती मला प्रबोधिनीमुळे कळाली की मी कोण आहे आणि मला काय आवडतं आणि मला काय आवडत नाही, किंवा मी माझी मूल्य कशी रोजच्या जीवनात वापरली पाहिजेत. सो जो काही आपला असा जो भाग आहे थोडासा मूल्य शिक्षणाच्या बाबतीतला, तो मला वाटतं ज्ञानप्रबोधिनीमुळे माझा तयार झाला. आणि तिथले जे सगळे काही शिक्षक आहेत, जे मित्रमैत्रिणी मला प्रबोधिनीत मिळाले किंवा फर्ग्युसन मध्ये सुद्धा मिळाले, प्रवीण चव्हाण सरांच्या क्लासमध्ये मिळाले, सो एक हेल्दी एन्व्हायरमेंट होतं की आम्ही करू शकतो तर तू पण हे करू शकतेस. हा जो एक सगळ्यांनी सामूहिक जी भावना होती त्याच्यामुळे मला वाटतं मी हे करू शकले. आणि प्रबोधिनीचा फायदा निश्चितच रोजच्या जीवनात पण होतो की तुम्ही जे काही करत बरोबर. असाल ते आपण करतोय चूक की बरोबर हे करताना सुद्धा मला वाटतं ज्ञानप्रबोधिनीचा फायदा मला प्रत्येक ठिकाणी होतो असं मला वाटतं. आणि मला खास करून असं विचारायचं वाटतंय की आजकालचे तरुण मुलं जी आहेत किंवा नव्याने परीक्षा देणारी मुलं आहेत, मला तर असं वाटतं की जरी मी ह्या स्टेजवरती जरी पास झालेली आहे आता नेमसेट, तरी मग एका विशिष्ट वयानंतर गेल्यानंतर तुमच्या समोर जो प्लॅटफॉर्म असतो तो खूप कमी प्रमाणात उपलब्ध होतो. पण योग्य वयात तू हा डिसिजन घेतला म्हणजे तुझ्या योग्य ह्याच्यामध्ये तू आहेस आता, ते फॉर्म मध्ये तू तो डिसिजन घेतला सेट नेट करायचा आणि मग आता पुढे जाते. तर आजकालची जी मुलं त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हनेस खूप कमी दिसतो ह्या परीक्षा देताना किंवा बरोबर. कॉन्फिडन्स नसतो ही परीक्षा देताना. खरं तर कॉन्फिडन्स शिवाय आपण
तर इतर कौशल्य जी लागतात त्याच्याबद्दल तुला काही थोडंसं बोलता येईल का? म्हणजे की नेमकं आजकालची जी तरुण पिढी आहे नेट सेट करणारी किंवा मराठी विषयाकडे पाहणारी, तर त्यांनी कशा पद्धतीने थोडासा अप्रोच ठेवला पाहिजे? किंवा मला असं वाटतं आपण की इव्हन मुळातच बघतो की म्हणजे एखादं म्हणजे त्यांना स्वतःहून काही करण्याची उमेदच नसते की स्वतःहून जाऊन सिलेबस पाहणे, त्या साईटवरती जाणे, त्याचा फॉर्म भरणे, म्हणजे बारीक सारीक गोष्टी सुद्धा त्यांना आयत्या पाहिजे असतात, तेवढा वेळ द्यायला नको असतो. आपण इव्हन आताची युवा पिढी तासन तास युट्यूब पाहण्यात मग्न असते, टीव्ही पाहण्यात मग्न असते किंवा वेब सिरीज, पण त्यांना ह्या परीक्षा सुद्धा इझिली तिथे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे ऑनलाईन. तो कडे त्या दृष्टिकोनातून पाहत नाही स्वतःहून. तर तू त्याच्याबद्दल काही ऑनलाईन माध्यमांबद्दल सांगशील का? की मग कसं अप्रोच केला? ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्याच्याबद्दल मी बोलेलच, पण सुरुवातीला मराठी विषयाकडे लोक कसं बघतात ते मी एक सांगते, वैयक्तिक उदाहरण घेऊन, की इतर भाषा येत नाही किंवा इतर विषय येत नाही म्हणून बा तुम्ही बीए केलं मराठीमध्ये किंवा एमए केलं मराठीत, असा एक अप्रोच विद्यार्थ्यांचा असतो की काही येत नाही म्हणून बीए मराठी किंवा एमए मराठी. तर बरेचसे विद्यार्थी असंही करतात, काही लोकांना खूप आवड पण असते. मग नेटसेट द्यायचं का, तर बाबा काही होत नाहीये म्हणून नेटसेट देऊ, पण नेटसेट दिल्यानंतर सुद्धा जॉब मिळेल की नाही ह्याची शाश्वती नाहीये. सो असा एक निगेटिव्ह अप्रोच आपणही तयार करून घेतो आणि आपल्या आजूबाजूचे पण तयार करून घेतात. जर आजूबाजूचे तयार करून घेत असतील तर त्यांच्यापासून लांब जाऊन जे आपल्याला प्रोत्साहन देतात त्यांच्यापर्यंत आपण जायचं आणि गटाने अभ्यास करायचा. आणि स्वतःलाच वैयक्तिक सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी मला असं वाटतं की बाकीच्या विषयांमधल्या लोकांनी जेआरएफ घेऊन काय काम केलेलं आहे किंवा बाकीच्या विद्यापीठांमध्ये काय चांगलं काम चालतं हे विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे. परदेशी भाषांमध्ये जे शिक्षण घेत आहेत किंवा परदेशात जाऊन जे शिकत आहेत ते बघितलं पाहिजे की आपल्या मराठीची जी भाषा आहे, मराठी भाषा, ती फक्त महाराष्ट्रापुरती सीमित न ठेवता आपण जर भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा भाषांचा कसा अभ्यास चालतो हे जर बघितलं तर मला वाटतं की लोकांना निश्चितच त्याचा फायदा होईल आणि जे दुसरं छान करतात असं बघून आपल्यालाही छान करावं वाटतं. सो एक आपली एक ह्युमन टेंडन्सी असते. सो चांगल्या लोकांमध्ये राहिलं तर छान होतं, असा अप्रोच ठेवला तर निश्चितच आपलंही छान होऊ शकतं असं मला वाटतं. आणि सकारात्मक ऑनलाईन जी माध्यम आहेत युट्यूब किंवा साईट्स वगैरे त्याच्याबद्दल काय सांगशील? तर मी ऍक्च्युली कोरोनाच्या काळामध्ये अहमदनगरला राहून हा सगळा अभ्यास केला होता, त्यामुळे मी ऑनलाईन माध्यमांवरच खूप जास्त डिपेंड होते. तर पुस्तकं जी काही मी मागवली ती सुद्धा मी ऑनलाईनच मागवली बुकगंगा वेबसाईटवरनं. आणि युट्यूबचा पण मी खूप चांगला वापर केला. म्हणजे पेपर 1 साठी मी अर्पिता कारवाचं युट्यूब चॅनल बघितलं की तिनं वेगवेगळ्या शॉर्ट तिचे व्हिडिओ असायचे 10-10 मिनिटांचे आणि त्याच्यावरनं मग ती तिचं ते सगळं विश्लेषण द्यायची. युट्यूब चॅनल्स मध्ये मराठीमध्ये काही जे काही लोक करत आहेत त्यांचा मी वापर केला. मला आता त्याची नावं आठवत नाहीयेत, पण मी माझ्या टॉपिक वाईज युट्यूब आणि गुगल सर्च करायचे. परत मराठी विश्वकोश ही वेबसाईट आहे, राज्य मराठी संस्कृती मंडळाची वेबसाईट आहे किंवा विकिपीडियाचा पण वापर मी युनिट 10 जे आहे आपलं निवडक साहित्य कृती त्याच्यासाठी मी पूर्णपणे विकिपीडियावरनं ते सगळे प्रश्न त्याचा अभ्यास केलेला आहे. सो योग्य साधनांचा योग्य वापर केला तर त्याचा खूप निश्चित फायदा आहे असं मला वाटतं. आणि ब्लॉग्स यूज केले मी. राहुल पाटील सरांचं टेलिग्राम चॅनल मी मध्यंतरी बघत होते. सो अशा वेगवेगळ्या साधनांचा हो. सो असे वेगवेगळ्या माध्यमांचा वापर मी केला वेगवेगळ्या टॉपिकसाठी. इंग्रजीतले काही लोकांचं केलं. सो असं आहे. वृषाली विनायक मॅडम यांच्या क्लासमध्येच आपली ओळख झाली होती खरं तर येस. सो वृषाली मॅडमची पण मला खूप मदत झाली. एकमेकांशी बोलत आहोत आणि त्या निमित्ताने आपली ओळख झाली. खरं तर ऐश्वर्या शेवाळे ही अतिशय हुशार आणि काय म्हणतात तसं व्यासंगी अभ्यासात गोडी असलेली विद्यार्थिनी आहे आणि माझी मैत्रिणी आहे. खरं तर माझंच तिला आग्रह होता की तू आमच्या विद्यार्थ्यांना याबद्दल जे नेट सेट जेआरएफ पास झालेली आहे किंवा क्वालिफाय झालेली आहे, पहिल्याच प्रयत्नात तू हे यश मिळवलेलं आहे आणि मराठी विषयातून. आणि मला तिचं खूप कौतुक वाटतं की तिच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघते आणि प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेणे किंवा त्याचा अभ्यास करणे, तिथपर्यंत पोहोचणे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तिच्याकडे आहेत. आणि सतत ती एकट्या एन्व्हायरमेंट मध्ये असते अभ्यासाच्या. तर तिचा हा पॉझिटिव्हनेस तुमच्यापर्यंत पोहोचावा हीच माझी सकारात्मक भूमिका होती या सर्व मुलाखती मागे. तर ऐश्वर्या, तू वेळात वेळ काढून आम्हाला आमच्या सर्वांसाठी
आम्हाला भेटायला आली, तुझे 4 शब्द सांगितले तुझ्या यशाबद्दल किंवा तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुझे आभार इथे आल्याबद्दल. धन्यवाद. आपण नंतर याशी बोलतच राहू. मराठी विषयाच्या अनुषंगाने पेपर Yes. 1च्या अनुषंगाने आपण तिची मुलाखत घेऊयात. आणि तिला मी अशी विनंती करेल की तू आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परतही यावंस असं मी Yes. तिला हे तनुजा मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही मला बोलवलं. खरं तर मी असा युट्यूबचा वगैरे व्हिडिओ पहिल्यांदाच देतेय, त्याच्यामुळे थोडं काही चुकलं पिकलं असेल तर मला माफ करा. आणि अरे नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. खूप जास्तीत जास्त लोक पास होवोत, देणारे आणि JRF मिळवणारे सुद्धा लोक पास होवोत. भारी, सगळ्यांचं छान होवो या सदिच्छा. आणि पुन्हा भेटूयात. थँक्यू. तुलाही तुझ्या पुढील काळातील ज्या तुझ्या सगळ्या मनोकामना आहेत किंवा तू काही जे काही ठरवलेलं आहे मराठी विषयाच्या संदर्भात, किंवा तुला बुक्स लिहायचे आहेत किंवा तुझं पुढे काही करिअर करायचंय, तर त्याला खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्वांच्या तर्फे. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. येस, थँक्यू. थँक्यू.